तुमचं गण कोणतं? देव, मनुष्य की राक्षस? जाणून घ्या तुमचा खरा स्वभाव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. गणांचे रहस्य आणि महत्त्व. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी गण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जन्म नक्षत्रावरून प्रत्येक व्यक्तीचा गण निश्चित केला जातो. यामध्ये देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण असे 3 प्रमुख प्रकार आहेत. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल आश्चर्यचकित होतो, पण त्यामागे त्याच्या गणाचे गुणधर्म दडलेले असतात. हे गण केवळ स्वभावावरच नाही, तर वैवाहिक जीवन, करिअर आणि सामाजिक संबंधांवरही खोलवर परिणाम करतात. आपल्या मूळ प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी स्वतःचा गण जाणून घेणे आवश्यक आहे. हा प्रवास आपल्याला आपल्या अंतर्मनातील सुप्त गुणांची आणि दोषांची ओळख करून देतो, ज्यामुळे जीवन अधिक सुसह्य होते. भाग 2. देवगण, सात्विकतेचे प्रतीक. ज्या व्यक्तींचा जन्म देवगणात होतो त्यांच्यामध्ये उपजतच सात्विकता आणि दयाळूपणा असतो. हे लोक अत्यंत बुद्धिमान, विचारशील आणि स्थिर स्वभावाचे असतात. इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती यांच्यात सर्वाधिक असते. देवगणाचे लोक दिसायला देखणे आणि बोलण्यात अत्यंत मृदू असतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस नसतो. प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक आपला संयम गमावत नाहीत. क्षमाशीलता हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. समाजातील दीनदुबळ्यांविषयी त्यांना विशेष सहानुभूती असते. धर्मावर आणि सत्यावर त्यांची अढळ श्रद्धा असते. थोडक्यात सांगायचे तर देवगणाची व्यक्ती ही मानवतेचा आणि उच्च विचारांचा एक आदर्श नमुना मानली जाते, जी सर्वांना सोबत घेऊन चालते. भाग 3. देवगणाचे कार्य आणि प्रभाव. देवगणाचे लोक केवळ स्वतःचा विचार करत नाहीत, तर समाजाच्या कल्याणासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्याकडे संघटन कौशल्य उत्तम असते, कारण त्यांच्या मृदू बोलण्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे लोक विलासी जीवनापेक्षा शांततापूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्याला जास्त महत्त्व देतात. नकारात्मकतेपासून ते नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधीकधी अतिभावुकतेमुळे त्यांना व्यावहारिक जगात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरीही त्यांची बुद्धिमत्ता त्यांना योग्य मार्ग दाखवते. ज्यांचे नक्षत्र अश्विनी, मृगशीर्ष किंवा हस्त असते ते प्रामुख्याने या गणात येतात. त्यांच्या उपस्थितीने आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य नेहमी जाणवत राहते. भाग 4. मनुष्यगण, कष्टाळू आणि व्यावहारिक. मनुष्यगणात जन्मलेले लोक अत्यंत कष्टाळू आणि व्यावहारिक दृष्टिकोन असलेले असतात. ते स्वप्नांच्या जगात न रमता वास्तवात जगण्याला पसंती देतात. या लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक ओढ यांचे उत्तम संतुलन पाहायला मिळते. ते स्वभावाने स्वाभिमानी असतात आणि स्वतःच्या मेहनतीवर प्रगती करण्याचा त्यांचा विश्वास असतो. समाजात सन्मान मिळवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. नातेसंबंधांच्या बाबतीत हे लोक खूप प्रामाणिक आणि प्रेमळ असतात. मनुष्यगणाचे लोक मध्यम मार्गी असतात, म्हणजेच त्यांच्यात देवासारखी पूर्ण सात्विकता नसते आणि राक्षसांसारखी पूर्ण तामसिकताही नसते. ते सुखदुःखाचा समतोल राखत आपले जीवन आनंदाने व्यतीत करतात. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंब हेच त्यांचे संपूर्ण जग असते. भाग 5. मनुष्यगणाचे गुणधर्म. मनुष्यगणाच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती दांडगी असते. ते नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. त्यांचा स्वभाव थोडासा चंचल असू शकतो, पण ते कामाच्या बाबतीत कमालीचे निष्ठावान असतात.
या लोकांना सामाजिक नियमांचे पालन करायला आवडते. ते कोणाचेही वाईट इच्छित नाही, पण स्वतःच्या हक्कासाठी प्रसंगी ठामपणे उभे राहतात. कला, संगीत आणि साहित्य या विषयात त्यांना विशेष रस असतो. वैवाहिक जीवनात ते आपल्या जोडीदाराला पूर्ण पाठिंबा देतात. भरणी, रोहिणी किंवा पूर्वा फाल्गुनी यांसारख्या नक्षत्रांचे लोक या गणात मोडतात. हे लोक मध्यम स्थितीतील जीवनाचा आनंद घेतात आणि आपल्या कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगून असतात. भाग 6. राक्षसगण, ऊर्जेचा महासागर. राक्षसगण म्हणले की अनेकांच्या मनात भीती किंवा नकारात्मकता येते, पण प्रत्यक्षात तसे नसते. राक्षसगणाचे लोक प्रचंड ऊर्जावान, धाडसी आणि स्वतंत्र विचारांचे असतात. त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असतो आणि ते कोणत्याही संकटांचा सामना करायला घाबरत नाहीत. या लोकांची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ असते. त्यांना येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागते. ते स्पष्ट वक्ते असतात. जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात हे लोक नेहमी पुढे असतात. त्यांच्या स्वभावात थोडा उग्रपणा असू शकतो, पण तो केवळ त्यांच्या प्रखर महत्त्वाकांक्षेमुळे असतो. हे लोक कोणाच्याही दबावाखाली काम करणे पसंत करत नाहीत. भाग 7. राक्षसगणाचे सामर्थ्य आणि धाडस. राक्षसगणाच्या व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची अद्भुत क्षमता असते. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असतात आणि गूढशास्त्रांमध्ये त्यांना विशेष रुची असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांवर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा किंवा ऊर्जेचा परिणाम सहसा होत नाही. ते स्वतःच इतके प्रबळ असतात की वाईट नजरेचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. कठीण प्रसंगात जेव्हा इतर लोक हार मानतात, तेव्हा राक्षसगणाचे लोक जिद्दीने उभे राहतात आणि यश मिळवतात. कृतिका, अश्वलेखा किंवा विशाखा या नक्षत्रांचे लोक या श्रेणीत येतात. त्यांचे नेतृत्व गुण प्रभावी असतात आणि ते आपल्या ध्येयाप्रती अत्यंत समर्पित असतात, जे त्यांना जीवनात यशस्वी बनवते. भाग 8. नक्षत्रांचे वर्गीकरण आणि गण. आपल्या 27 नक्षत्रांचे 3 गणांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती ही 9 नक्षत्रे देवगणात येतात. भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वषाढा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद ही नक्षत्रे मनुष्यगणात मोडतात. तर कृतिका, आश्रलेखा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, घनिष्ठा आणि शततारका ही नक्षत्रे राक्षसगणात समाविष्ट आहेत. प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असून ते त्या गणाच्या गुणधर्माशी अधिक प्रखर असते. आपले नक्षत्र कोणते आहे हे जाणून घेतल्यास आपण कोणत्या गणाचे आहोत आणि आपली नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे हे समजणे अत्यंत सोपे आणि शास्त्रीय ठरते.